नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. गेली काही दिवसांपासून मला सारखा एक प्रश्न विचारण्यात येतोय, की संदीप सर तुम्ही फक्त तोच विषय घेताय आणि तेच होतंय आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये. मला तुमच्याशी एक संवाद साधायचा आहे. अगदी छोट्यात आणि मग मी माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे. मला हो तुम्ही सांगा, आपण गेली कित्येक वर्ष आणि कित्येक दिवस तेच राजकारण पाहत आलोय. तीच भाषणं पाहत आलोय. त्याच नेत्यांना पाहत आलोय. तेच क्रिकेट पाहत आलोय. तेच खात आलोय. पण त्याबाबत कधी आपल्याला कंटाळा आला नाही. पण जेव्हा एखाद्या कुटुंबावर एक असं संकट कोसळलंय, जे संकट त्यांना आयुष्यभर त्याच आठवणी घेऊन, तेच दुःख घेऊन जगावं लागणार आहे आणि आपण फक्त 3 महिन्यांमध्ये कंटाळलो. खरं तर संतोष देशमुख हा विषय रोज लावून धरायला हवा, जेणेकरून प्रत्येकाला याची जाणीव व्हायला हवी की असं प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्रात कुणाच्याच बाबतीत घडता कामा नये. रोज वैभवी सकाळी उठल्यानंतर तिला तिच्या वडिलांची आठवण येत असेल ना, काय म्हणायचं मग? तेच आठवते म्हणून. रोज विराजला सकाळी शाळेत जाताना वडिलांची आठवण येत असेल, काय म्हणायचं मग? तेच वडील आठवतायत म्हणून. अहो, आपण प्रत्येक गोष्ट तेच म्हणून रोज जगत आलो, पण त्यांना तेच म्हणून रोज मरावं लागणार आहे. त्याच्या बाबत काय 3 महिन्यात आपण कंटाळलो. अहो, आत्ताशी तर सुनावणी सुरू झाली आणि याच सुनावणीच्या माध्यमातून लोकांना जागृत ठेवणं, जे या प्रकरणाशी संबंधित आहेत त्यांना देखील गजाआड करणं, त्यांना सहआरोपी करणं, यासाठी लढा देणारे धनंजय देशमुख रोज तेच विषय घेऊन मीडिया समोर येतात. मग त्यांनी काय म्हणायचं की आता मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्ट नाही म्हणून? आपण या सगळ्या माध्यमातून पहिल्यांदा हाच विचार करायला पाहिजे की आयुष्यात कोणतीही गोष्ट तीच करत असतो, पण त्यात नाविन्य असतं आणि हे नाविन्य प्रत्येक वेळी या विषयामध्ये अपडेट्स होऊन आपल्या पुढे येत आहे आणि तेच अपडेट्स मी तुमच्या समोर घेऊन येतोय. खरं तर आज सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच आहे की गृहराज्यमंत्री योगेश कदम जेव्हा धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले, तेव्हा सगळे मस्साजोगकर ते ग्रामस्थ त्यांना भेटले आणि त्यांची कैफियत त्यांच्या समोर मांडली. त्यांनी असे काही धक्कादायक खुलासे केलेत की ते ऐकल्यानंतर आपण सुद्धा थंडगार पडू. कारण ज्या संतोष देशमुखांना वाचवता येणं सहज शक्य होतं, त्यांना जिवंत परत घरी आणणं सहज शक्य होतं, पण ते अशक्य झालं केवळ या पोलीस यंत्रणेमुळे. ज्या पोलिसांनी माती खाल्ली, कच खाल्ली, ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली, त्यांच्या दिरंगाईमुळे. आणि अशा पोलिसांविरुद्ध आवाज उठवणं, अशा पोलिसांना सहआरोपी करणं, चौकशीच्या फेऱ्यात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही जर आत्ताच अशी सुटली तर भविष्यात अशा अनेक संतोष देशमुख ज्यांचे जीव वाचवायला हवे असताना त्यांचा जीव धोक्यात घालण्यासाठी हे निर्ढावले होतील आणि अशा निर्ढावलेल्यांना सरळ करण्यासाठी आपल्या हातात शस्त्र आहे, ते म्हणजेच लेखणीचं. आपल्या हातात शस्त्र आहे, ते म्हणजेच बोलण्याचं, व्यक्त होण्याचं. आणि अशाच या सगळ्या माध्यमातून आपल्याला आता आजचा महत्त्वाचा विषय जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे जो मी आता लाईव्हच करतोय. काय की जीव घेत होते चिंचोली मालीला, पाठवलं जीवाची वाडीला. पोलिसांनी केली दिशाभूल, सहआरोपी करा. काय म्हटले मस्साजोगकर? जेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम हे धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले, त्यांचं सांत्वन करायला गेले, त्या ठिकाणी सगळे मस्साजोगकर ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही 9 डिसेंबर या दिवशी जेव्हा शिवराज देशमुख, संतोष देशमुखांचे आतेभाऊ यांनी धनंजय देशमुख यांना फोन करून कळवलं की अण्णाचं अपहरण झालंय आणि अण्णाला हे लोक आता गाडीत घालून घेऊन गेलेत, त्यावेळी धनंजय देशमुखांनी तात्काळ
केज पोलीस स्टेशन गाठलं, त्यांच्यासोबत अनेक ग्रामस्थ देखील आले. पण आता हे ग्रामस्थ काही हातावर हात घेऊन तर बसू शकत नव्हते. प्रत्येक जण या पोलिसांना विनवणी करत होतं की आम्हाला फक्त लोकेशन सांगा, तुमच्याकडे जीपीआरएस सिस्टीम आहे, जे आरोपी आहेत ते ऑलरेडी कोण आहेत हेही कळलेलं आहे, त्यांचे लोकेशन टेस्ट करा, टॉवर लोकेशन पहा, मोबाईल नंबर्स आहेत तुमच्याकडे, आम्हाला फक्त एक दिशा सांगा की कोणत्या दिशेला संतोष देशमुखांना हे आरोपी घेऊन गेलेत, आम्ही देखील या शोध मोहिमेत सहभागी होतो. पण अशा वेळी पोलिसांनी या केज पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार, पीआय, पीएसआय, हवालदार या सगळ्यांनी चुकीची दिशा दाखवली, चुकीचं डायरेक्शन दाखवलं. त्यामुळे ग्रामस्थ दुसरीकडे शोधत बसले आणि संतोष देशमुखांचा जीव हे सगळे आरोपी घेत बसले. त्यामुळं या पोलिसांना पहिल्यांदा सहआरोपी करणं गरजेचं आहे, अशी मागणी मस्साजोगकरांनी योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांचा जीव घेत होते चिंचोली मालीमध्ये, चिंचोली मालीच्या शिवारामध्ये, त्या ठिकाणी त्यांना हाल हाल करून मारत होते आणि इकडं पोलीस यांना, सगळ्या ग्रामस्थांना जीवाच्या वाडीला जायला सांगत होते. आता तुम्ही पोस्टर पाहताय, हे पोस्टर मी तेवढ्यासाठीच दाखवलंय की केज जे पोलीस स्टेशन आहे मध्यवर्ती ठिकाण, तिथून दक्षिणेला जर आपण गेलो तर चिंचोली माली येते आणि ते अंतर आहे 16 मिनिटांचं अवघं, म्हणजे 8.5 किलोमीटर. म्हणजे केज पोलीस ठाण्यापासून 8.5 किलोमीटरच्या रेंजमध्ये, रेडियसमध्ये संतोष देशमुखांना हे सगळे आरोपी हाल हाल करून मारत होते. आणि ग्रामस्थांना मात्र पोलिसांनी शोधायला सांगितलं. ते केज पोलीस स्टेशन पासून उत्तरेकडे ते अंतर आहे 24 किलोमीटर आणि 45 मिनिटं लागतात तिथं जायला. आता तुम्ही मला सांगा, ज्या ग्रामस्थांना दक्षिणेकडे पाठवायला पाहिजे होतं त्या ग्रामस्थांना उत्तरेकडे पाठवलं, या मागचं कारण काय? ज्या पोलिसांना 8.5 किलोमीटरवर असलेल्या चिंचोली मालीमध्ये जाऊन संतोष देशमुखांना वाचवता आलं नाही, उलट त्यांनी ग्रामस्थांना 24 किलोमीटर दूर असलेल्या जीवाजी वाडीकडे पाठवलं, या मागचं कारण काय? म्हणून मला प्रश्न हाच विचारायचा आहे की ज्यांना 8.5 किलोमीटर पर्यंतचा शोध ज्या पोलिसांना घेता आला नाही, या पोलिसांनी ही दिरंगाई का केली? या पोलिसांनी संतोष देशमुख यांचा जीव धोक्यात का घातला? ज्या शिवराज देशमुखांना 3.5 तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवण्यात आलं, त्यांची फिर्यादही नोंदवण्यात आली नाही. उलट आता कायदा बदललाय, पुस्तक वाचून कलम लिहावी लागतात, तक्रार कशी हळूहळू लिहायची असते, असं हे निर्ढावलेले पोलीस त्यांना सांगत होते. धनंजय देशमुख वारंवार या पोलिसांना म्हणत होते की तुम्ही फिर्याद नोंदवून घ्या, तक्रार नोंदवून घ्या, आम्हाला सांगा, लोकेशन सांगा, आम्ही जातो. पण तिथे टाळाटाळ करण्यात आली आणि याच धनंजय देशमुखांना तिथल्या पोलिसांनी, पोलीस अधिकाऱ्यानं आम्ही संपर्कात आहोत, काळजी करू नका, माणूस येईल लवकर, असं म्हणून वेळ मारून नेत होते. शिवराज देशमुख यांचा कबुली जबाब आहे. पोलिसांनी दिरंगी केली, पोलिसांनी वेळ खाल्ला आणि याच वेळ खाण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमुळं आज संतोष देशमुख यांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यामुळं ज्या पोलिसांनी, ज्या हवालदारांनी, ज्या पीआयनी, ज्या पीएसआयनी, ज्या ठाणे अंमलदारांनी, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या सगळ्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा केलाय, निष्काळजीपणा दाखवलीय, बेजबाबदारपणा दाखवलाय, यांना कोणत्याही परिस्थितीत सहआरोपी करून अटक व्हायला पाहिजे. याचा अर्थ हा सगळा प्लॅन, याला संतोष देशमुखांना उमरी फाटा टोल नाक्यावरून अपहरण करून कुठं नेणार होते हे पोलिसांना स्पष्टपणे माहित होतं. ते या कटात सामील होते. इतकंच नव्हे तर त्यांना त्या ठिकाणी कुणी कुणी नेलंय हे देखील माहित होतं. पण तरी देखील पोलिसांनी, म्हणतात ना ते आग रामेश्वर आणि बंब जोगेश्वरी अशी परिस्थिती झाली, म्हणजे जायचंय सांगलीला आणि बसलाय मुंबईच्या गाडीत
आयुष्यात कधी पोहोचणार का तो सांगलीला? या सगळ्या माध्यमातून हा विचार करायला पाहिजे की पोलिसांची इथे ही भूमिका अशी का होती, पोलिसांवर कुणाचं प्रेशर होतं, पोलिसांवर कुणाचा दबाव होता, पोलिसांवर कुणी या सगळ्या गोष्टीचं गारूड घातलं होतं की कुणीही पोलीस स्टेशनला आलं तरी देखील तुम्ही त्यांना मदत करायची नाही का? कारण या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी होते ते पोलिसांचे मित्र होते. सुदर्शन घुले पोलिसांचा मित्र होता. PSI राजेश पाटील केज मधल्या एका उडपी हॉटेलमध्ये हत्येच्या एक दिवस आधी हे दोघे चहा पिताना आपण संपूर्ण महाराष्ट्रानं सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलंय. PSI राजेश पाटील यांना वाल्मिक कराड त्याच्या चेल्या चपाट्यांसोबत केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालयात शिरताना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल्या महाराष्ट्रानं पाहिलंय. आता 2 वेळा हा PSI जर या वाल्मिक कराड त्याच्या चेल्या चपाट्यांबरोबर दिसत असेल तर या PSI राजेश पाटीलवर विश्वास कसा ठेवायचा? केवळ डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून, केवळ सस्पेंड करून या सगळ्या प्रकरणातलं राजेश पाटील यांचा रोल संपला. आणखी पुढे एकदा रोल त्यांचा येतोय ज्यावेळी संतोष देशमुख यांची डेड बॉडी केज मधील उपजिल्हा रुग्णालयात न्यायच्या ऐवजी कळंबच्या रस्त्याकडे वळवली जात होती. त्यावेळी या राजेश पाटलांना कोणत्या अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्याला कोणत्या नेत्यानं असं करायला सांगितलं हे देखील शोधून काढायला पाहिजे. मस्साजोग करांमुळे तो पुढचा अनर्थ टळला. संतोष देशमुख यांच्या चारित्र्यावर डाग लावण्याची हिंमत कुणाचीही झाली नाही. ते जिवंतपणी पण निष्कलंक म्हणून जगले आणि मृत्यूनंतर सुद्धा निष्कलंक म्हणून जगले. त्यामुळं राजेश पाटील याच व्यक्तीची भूमिका नेमकी याच्यात काय होती हे शोधून काढण्यासाठी त्याला पहिल्यांदा सहआरोपी करा अशी मागणी जर मस्साजोगकरांनी केली असेल तर त्यात त्यांचं काय चुकलं? दुसरी गोष्ट, PI प्रशांत महाजन जे या केस प्रकरणात आता सक्तीच्या रजेवर आहेत. बदली होऊन त्यांची बीड हेडक्वार्टरला बदली झाली आहे, पण ते बिनदिक्कतपणे, राजरोसपणे, बिनधास्तपणे पुन्हा एकदा आपल्या केस पोलीस ठाण्यात येऊन कॉम्प्युटरवर बसत होते. मग नेमकं ते तिथं काय करत होते? जेव्हा योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांनी या सगळ्या मस्साजोगकरांच्या समोर त्या पोलिसांना विचारलं की नेमकं काय चाललं होतं, तुम्ही त्यांना समज दिली का? त्यावेळी हो आम्ही फक्त समज दिली असं म्हणालेले हे पोलीस. तेव्हा योगेश कदम म्हणाले की नुसती समज दिली म्हणजे काय झालं, मी यांना बडतर्फ करीन. आणि आता योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांनी तर यांना बदल्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी स्वतः गृहराज्यमंत्री मस्साजोग मध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांवर कारवाई करा. मग तो पोलीस छोटा असो किंवा मोठा असो, यास कुणाची गय घातली जाणार नाही. यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी बडतर्फ करीन असा देखील त्यांनी त्या ठिकाणी डोस दिला. आता एवढं सगळं होऊन सुद्धा PI प्रशांत महाजन आणि तो राजेश पाटील हे दोघे धुळवळ खेळतायत. अहो अख्ख्या केज मध्ये त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेत की संतोष देशमुख यांच्या अंगावरचे काळे निळे डाग, काळं निळं ठिक्कर पडलेलं शरीर, त्यांच्या अंगावरचे रक्ताचे डाग, हे सगळं पाहून सुद्धा PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील होळीचे रंग खेळू कसे शकतात? अहो केज पोलीस ठाण्यातच या सगळ्या फिर्यादीची नोंद होणार होती. केज पोलीस ठाण्याअंतर्गतच मस्साजोग येतं ना. आणि संतोष देशमुखांना कोण ओळखत नव्हतं. उलट पंचक्रोशीमध्ये काही गावांनी त्या दिवशी होळी साजरी केली नाही. स्वतः मस्साजोगमध्ये मस्साजोगकरांनी होळी साजरी केली नाही. विडा या गावात जी गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची प्रथा परंपरा 115 वर्षांची आहे ती देखील त्यांनी खंडित केली. अहो त्यानंतर तर ईद होती, ईद आत्ता तर मस्साजोग मधील मुस्लिम बांधवांनी ईद देखील साजरी केली नाही. मग एवढी जाणीव या सगळ्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना आहे, ग्रामस्थांना आहे, तर हे पोलीस
जे समाजाचे रक्षक असतात, ज्यांना हे माहिती आहे की संतोष देशमुख सारखा सेवाभावी वृत्तीचा सरपंच त्याचा मृत्यू झालाय, हत्या झाली आहे, तरी देखील तुम्ही त्या दिवशी होळी खेळू शकता. तुमचा ग्रुप एकत्र येऊन एकमेकांच्या अंगावर रंग उडवू शकता. अहो, याचा अर्थ तुम्हाला या गोष्टीशी काही घेणं नाहीये किंवा जणू काही घडलंच नाही आपल्या केस तालुक्यामध्ये. अहो, घटना घडली केस तालुक्यात, पडसाद उमटले अख्ख्या महाराष्ट्रात, पब्लिक आउटक्राय निघाला महाराष्ट्रामध्ये, अनेक जन आक्रोश मोर्चे निघाले, आंदोलन झाली, निषेध मोर्चे झाले, तरी देखील या पोलिसांना ही कळव आली नाही की आपण ज्या पोलीस ठाण्यामध्ये नेतृत्व करतो त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावच्या सरपंचाची हत्या झाली आहे. त्या दिवशी, ज्या दिवशी आपण पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावत असताना कर्तव्यात कसूर केली, माती खाल्ली. त्यामुळं या दोन पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत सहआरोपी करा अशी मागणी मस्साजोगकरांनी केली आहे. काय चुकलं? कारण त्या दिवशी धनंजय देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये 35 कॉल झाले. 35 कॉल कशाला म्हणतात? माझा भाऊ कुठं आहे, माझा भाऊ कुठं आहे? धनंजय देशमुख विष्णू चाटेलाच का फोन लावत होता? कारण धनंजय देशमुखांना हे माहित होतं की ही सगळी विष्णू चाटेची माणसं आहेत. कारण की याच्या आधी केजमध्ये, त्या केजच्या विष्णू चाटेच्या कार्यालयात या सगळ्यांना त्यांनी पाहिलेलं आहे. सुदर्शन घुलेला पाहिलंय, त्या कृष्णा आंधळेला पाहिलंय. अहो, कृष्णा आंधळे तर हा फरार आहे ना, हा फक्त कागदोपत्री फरार आहे, हा मित्र आहे पोलिसांचा, असा थेट आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. त्यांनी काय म्हटलंय माहितीये? केज पोलीस आंधळेला ऑफिस मध्ये घेऊन बसायचे. म्हणजे केज पोलीस ठाण्यात हा कृष्णा आंधळे ऑफिस मध्ये पोलीस ठाण्यात बसायचा आणि गप्पा मारायचा. त्यांच्यासोबत चहा पाणी नाश्ता जेवण काय असेल ते. हाच कृष्णा आंधळे गेल्या 2 वर्षांपासून 307च्या गुन्ह्यात फरार आहे, कागदोपत्री. मग तो फरार असताना पोलीस ठाण्यात येऊन कसा काय बसायचा? म्हणजेच पोलीस आणि हे सगळे आरोपी यांचे लागेबांधे होते. अहो, त्याला फरारच व्हायचं काही गरज नव्हती, कारण की ऑलरेडीच तो फरारच होता, सगळ्यांसोबत होता, अख्ख्या गावात बोंबलत फिरत होता, केज पोलीस ठाण्यात येऊन चहा पाणी करत होता. मग तो फरार, तरी सुद्धा तो पकडला जात नव्हता, म्हणजे कागदोपत्री तो फरार होता. मग आता तो प्रत्यक्षात का फरार झाला? याचाच अर्थ पोलीस त्याला आसरा देत होते असा आरोप देखील धनंजय देशमुखांनी केलाय. आता याचं सगळं उत्तर खरं म्हणजे पोलिसांनीच द्यायला पाहिजे, बाकी काही नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये जर आता आपण विचार केला तर आता कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या आरोपींवर कारवाई तर होणारच, पण यांच्यासोबत असलेल्या या बाकीच्यांना सहआरोपी पण केलं पाहिजे. हे जेव्हा आरोपी हा सगळा गुन्हा करून, संतोष देशमुखांची हत्या करून दैठणा फाट्यावरील शिवारात त्यांची डेडबॉडी टाकून वाशी मार्गे पळाले, म्हणजेच काय वाशीच्या दिशेने पळाले, धाराशिव जिल्ह्यातलं, त्यावेळी देखील तिथल्या एका PSI काय घुले नामक कोणतरी आहे त्यानं त्यांना पळून जाण्यात मदत केली असा आरोप देखील मस्साजोगकरांनी केलाय. यावर योगेश कदम जाम भडकले. ते म्हणाले की या सगळ्या प्रकरणात जे कोण आरोपींना मदत करणारे आहेत, ज्यांनी ज्यांनी कर्तव्यात कसूर केली असेल, त्या सगळ्यांना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर मी बडतर्फ करीन असे आदेश त्यांनी त्यावेळी दिलेले आहेत. त्यामुळं यांना का वाचवलं जात आहे? हे राजेश पाटील जो PSI, अहो धनंजय देशमुखांचे एकेकाळचे मित्र, त्यांनी घेतलेल्या रूमचा पसारा आवरण्यासाठी धनंजय देशमुखांचं कुटुंब पुढे येऊन हातभार लावला, पसारा आवरला, आणि यानं काय केलं? त्यांचा आसराच खाऊन टाकण्यात मदत केली. म्हणजे राजेश पाटीलचे संबंध सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, वाल्मिक कराड, अख्ख्या गँगशी. PI प्रशांत महाजन, असं काय आहे की तो गुन्हा 6 डिसेंबरचा दाखल करून घेतला नाही? असं काय घडलं होतं त्या दिवशी? मारहाण घडली होती, जातीवाचक शिवीगाळ घडली होती, जीवे मारण्याचा प्रयत्न घडला होता. शिवाय संतोष देशमुख यांना सुदर्शन गुलेनं उघड उघड धमकी दिली होती, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही.
मग एवढे सगळे गुन्हे दाखल करण्याची संधी असताना सुद्धा PI प्रशांत महाजन यांनी ही गोष्ट लाईटली का घेतली? ज्या दिवशी ज्या गुन्ह्यात त्यांना अटक व्हायला पाहिजे त्या दिवशी त्या गुन्ह्यात त्यांना अटक न करता दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला पहाटे अटक दाखवण्यात आली. नंतर जामीनही मिळाला आणि नंतर पुन्हा यांचे कटकारस्थानं सुरू झाली. कसं शक्य आहे? याचा अर्थ या पोलिसांना कोणता गुन्हा दाखल करायचा कोणता नाही, कुणावर गुन्हा दाखल करायचा कुणावर नाही, हे सगळं सांगण्यात येत होतं. आणि हे सगळं सांगण्याचं कटकारस्थान या वाल्याचं आणि त्या विष्णू चाटेचं आहे. कारण की विष्णू चाटे केजचा तालुकाध्यक्ष होता एका पक्षाचा आणि तो वाल्या त्याचा आका होता आणि या दोघांनी मिळून सगळं केज ताब्यात घेतलं होतं. सगळे स्वतःचे पोलीस मर्जीतले त्या ठिकाणी टाकले होते आणि आता या PI प्रशांत महाजनला तिकडे हेडक्वार्टरला बसवलं असून सुद्धा जर हा केजमध्ये येऊन कॉम्प्युटरवर बसत असेल तर यांना नुसती समज देऊन चालेल का? मी तर म्हणतो पहिल्यांदा ह्या दोघांना आत घ्या आणि ह्यांना प्रत्यक्ष विचारा की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, तुम्ही कुठे चुकलात. अहो तिकडे जीव जात होता चिंचोली मालीमध्ये त्या संतोष देशमुखांचा आणि तुम्ही जीवाची वाडीला या सगळ्या ग्रामस्थांना पाठवताय, ती दिशा दाखवताय. जीव आणि जीवाची वाडी, अहो तिथे जीवाची लाही होत होती. जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता. संतोष देशमुखांना तर असं वाटत असेल की कधी मरण येतंय आता, कारण की किती भयानक परिस्थितीत मारलं त्यांना. कत्ती, रॉड, गॅसचा पाईप, प्लास्टिकचा पाईप, क्लच वायरचा बंच, या सगळ्यांनी मारलं. 1.5 लिटर रक्त साकळलं. छाताडावर उड्या मारल्यानंतर रक्ताची उलटी तोंडातनं बाहेर आली. अशा व्यक्तीला मरण येत होतं आणि तुम्ही त्याला वाचवायचं सोडून या सगळ्या गावकऱ्यांना जीवाची वाडीला पाठवताय. अहो म्हणजे तुम्ही या सगळ्या कटात सहभागी होतात. धनंजय देशमुखांचे 35 फोन झाले. 35 फोन त्यांना फक्त विष्णू चाटे घुमवत होता. 10 मिनिटात येईल, 15 मिनिटात येईल तुमचा माणूस, काही काळजी करू नका. आणि तिकडं प्रशांत महाजन सुद्धा संपर्कात. म्हणजे प्रशांत महाजनला सुद्धा हे माहिती आहे विष्णू चाटे आणि त्याची माणसं आहे ती. पण प्रशांत महाजन या विष्णू चाटेच्या ऐकण्यातला. वाल्मिक कराड मोठं गारुड होतं त्यांच्या सगळ्यांवर आणि ते सांगतील त्या डायरेक्शन नुसार हे चालणार. म्हणून जोपर्यंत त्याला तिकडे मारून टाकत नाहीत तोपर्यंत धनंजय देशमुख आणि मस्सा जो करांना यांनी फक्त घुमवलं. धनंजय देशमुखांना देखील विश्वास बसला. जाऊ देत, PI सांगतायत, अधिकारी सांगतायत की येईल म्हणून. स्वतः PI म्हणाले होते प्रशांत महाजन की मी विष्णू चाटेंच्या संपर्कात येईल 10-15 मिनिटात माणूस म्हणून. तो विश्वास ठेवला आणि तिथंच विश्वासघात झाला. कारण 3:15 अपहरण झाल्यानंतर 6:15 दरम्यान दैठणा गावात जेव्हा ते गंभीर अवस्थेत म्हणजे त्यांची बॉडीच सापडली त्यावेळी त्यांनी तात्काळ जो फिर्याद नोंदवायला आलेला शिवराज देशमुख होता त्याची लगेच सही घेतली प्रत्यक्षदर्शी म्हणून. मग एवढा वेळ तुम्ही त्याची फिर्याद का नाही नोंदवून घेतलीत? का नाही तुम्ही तुमचे सगळे पोलीस पाठवलेत? केज उपविभागीय अधिकारी त्यावेळी काय करत होते? का नाही डिव्हिजनल फोर्स तिथे मागवण्यात आला? का नाही अतिरिक्त बल त्या ठिकाणी सगळीकडे पथकं पाठवली गेली तपासण्याची? संतोष देशमुख यांना स्वतः नजरेसमोर अपहरण झालं होतं. शिवराज देशमुखांच्या एवढा मोठा दगड ड्रायव्हिंग सीटवर टाकल्यानंतर आणि कोयत्याचा धाक दाखवल्यानंतर शिवराज देशमुख काय करू शकत होते? तरी देखील तेव्हा संतोष देशमुखांना गाडीतून ओढताना बाहेर नेताना संतोष देशमुख एक वाक्य बोलले शेवटचं, बंटू हे लोक मला जीवे मारणार आहेत, तू तात्काळ पोलीस स्टेशनला जा. अहो शेवटचंच वाक्य होतं हे संतोष देशमुखांचं आणि शिवराज देशमुखांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं. म्हणजे संतोष देशमुखांना पण किती विश्वास होता की पोलीस येतील, मला वाचवतील. आणि इकडे शिवराज देशमुखला हा विश्वास होता की माझ्या अण्णाला विश्वास आहे पोलिसांवर तर मी ठेवायलाच हवा. काय झालं गेल्यानंतर 2.5-3 तास बाहेर पोलीस स्टेशनमध्ये
ढुंकून सुद्धा फिर्याद बघितलं नाही शिवराज देशमुखांकडे, फिर्याद नोंदवून घेतली नाही. नंतर सक्का भाऊ आला धनंजय देशमुख, तरी फिर्याद घेतली नाही. उलट टोलवाटोलवी सुरू झाली, वेळ काढूपणा, टाइमपासपणा सुरू झाला. याच्यातनं मिळालं काय? अहो, याचा अर्थ तुम्ही सगळे हे पोलीस केस मधले सहभागी आहेत. जी जी नावं पुढे येतील ना, त्या सगळ्यांना सहआरोपी करायला पाहिजे. मी तर गृहराज्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे तात्काळ जो आदेश दिलेला आहे, सूचना काढलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळात जसा न्याय होत होता तसाच न्याय आता होणार, असं योगेश कदमांचं वाक्य आहे. माझं मंत्री महोदय, तुम्हाला जर तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहत असाल, ऐकत असाल, तर माझी विनवणी आहे, तुम्ही जसं म्हणालात ना तसं करून दाखवा. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात अशा बऱ्याच लूज जागा आहेत, लॅक्युनोज आहेत, लूप होल्स आहेत, ज्यांच्यामुळे या सगळ्या आरोपींना इझी झालं सगळं पुढचं करणं, इझी झालं. अहो, अपहरण झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी हालचाल करायला पाहिजे होती. म्हणजे हे झालं असं की पेशंट दवाखान्यात आलाय, मरणाच्या दारात टेकलाय तो, आणि डॉक्टर म्हणतायत एवढे एवढे पैसे भरा, त्याशिवाय आम्ही बेडवर घेणार नाही तुम्हाला. तसं झालं हे. अहो, तिकडं अपहरण झालंय माणसाचं, त्याचा जीव जाऊ शकतो, त्याला जीवाला धोका आहे. शिवराज देशमुख स्वतः सांगतायत हत्यार आहेत त्यांच्याकडे, त्यांनी पळवून नेलंय, मारत मारत गाडीत नेलंय, तरी सुद्धा तुम्ही हातावर हात टाकून बसलात. याचा अर्थ तुमच्या मनात काय होतं तर तुम्हाला पक्क माहित होतं की प्लॅन काय आहे. 8 तारखेला शिजलेला प्लॅन हा तुम्हाला माहित होता. एवढ्या एवढ्या वाजता यांचं अपहरण होणार, त्यांना नेलं जाणार. आपण फक्त ऐकायचं नाही, बोलायचं नाही, फक्त गप्प बसायचं आणि आपली आहे तशी परिस्थितीमध्ये राहायचं, हेच तुम्ही केलं. अहो, ज्या सरकारकडून तुम्हाला पैसे मिळतात, त्या सरकारकडून जे पैसे मिळतात, पगार मिळतो, त्यात सर्वसामान्य माणसांच्या कष्टाचा कर असतो. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या जीवावर जगता आणि आज त्याच सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राक्षस उठले होते आणि तुम्ही त्यांना मदत केलीत. त्यांना मारहाणीच्या किंवा त्यांचा जीव जाण्याच्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत पोलीस आहेत. या केज पोलीस ठाण्यात जे कोण त्यावेळी कर्तव्य कसूर ज्यांनी केली, कर्तव्य बजावलं नाही, ज्यांनी माती खाल्ली, या सगळ्यांना पहिल्यांदा सहआरोपी केलं पाहिजे. आणि एवढा मोठा गुन्हा करून वाशीला पळून गेलेले हे, त्यावेळी त्या वाशीच्या PSI देखील त्यांना मदत केली, ही तर हाईट झाली. याचाच अर्थ या वाल्या करारचं कनेक्शन यानं सगळीकडे फिट करून ठेवलेलं आहे. सगळीकडे त्याची माणसं पेरलेली आहेत. अंबेजोगाई, वाशी, धारूर, आष्टी, केज, परळी, जाईल तिथं याच्या मर्जीतली माणसं यांनी ठेवली आणि त्याच सगळ्यांच्या फायद्यात, त्याच सगळ्यांच्या मदतीनं त्यांनी आपला कट जो रचला तो सक्सेस केला. त्यामुळे पहिल्यांदा या सगळ्यांना सहआरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट फार महत्वाची, हा वाल्या 31 डिसेंबरला पुण्यात शरण आला. 29 तारखेला हा केज मध्ये होता. 29 डिसेंबरला केज मध्ये होता. मस्साजोगकरांनी हा स्पष्ट केलेला आहे, त्यांनी क्लिअर केलंय की हा वाल्या 29 डिसेंबरला केज मध्ये आला, रजिस्ट्री ऑफिस मध्ये बसला. ज्या खुर्चीवर रजिस्ट्री बसतो त्या खुर्चीवर हा बसला आणि त्याच्या समोर रजिस्ट्री करून देणारा त्याच्या समोर बसला. सीसीटीव्ही फुटेज काढलं तर तुम्हाला बघायला मिळेल, असं देखील धनंजय देशमुख म्हणाले. तर त्यावर मस्साजोगकरांनी आणखी एक वेगळी माहिती दिली आहे. काय म्हटले ते, की रजिस्ट्री करायला वाल्या कराडच्या गाडीमध्ये स्वतः एक अधिकारी लॅपटॉप आणून देतो आणि रजिस्ट्री करून घेतो. म्हणजे बघा, या सगळ्या याच्यात या वाल्या कराडची किती बर्दास्त राखली जात होती. महसूल प्रशासन त्याच्या टाचेखाली, पोलीस प्रशासन त्याच्या टाचेखाली आणि आता जेल प्रशासन पण त्याच्या टाचेखाली. या महसूल प्रशासनातला हा अधिकारी कोण आहे याला शोधून काढलं पाहिजे. स्वतः योगेश कदम म्हणालेत, कोण आहे त्याची माहिती काढा आणि कारवाई करा तात्काळ. म्हणजे ज्या पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा दाखवला त्यांच्यावर कारवाई करा. ज्या महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यानं या वाल्या कराडला काय महाराज आहे काय,
याच्याच गाडीत लॅपटॉप घेऊन जाऊन त्याच्याच समोर रजिस्ट्री करणारा तो कोण अधिकारी आहे त्याला शोधून काढा, कारवाई करा, योगेश कदम यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि राहिला मुद्दा या सगळ्या प्रकरणातल्या या जेल मधला काय आहे हो, ही सगळी स्वतःची मक्तेदारी आहे काय? म्हणजे आतापर्यंत बीड जिल्ह्यात राजरोसपणे तुम्ही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री मुर्दे पाडलेत, खून केलेत, अत्याचार, आणखी दमदाटी, मारामारी, जमीन बळकावणे सगळे गुन्हे करून बसलात. आणि आता बीडच्या जेलमध्ये जाऊन सुद्धा तुमच्या हात शिवशिवतायत त्या जेल प्रशासनात सुद्धा. अहो म्हणजे जेल प्रशासकीय अधिकारी, महसूल प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासकीय अधिकारी हे सगळे या वाल्याच्या टाचे खालचे झालेत. या सगळ्यांनी या वाल्याला आका करून ठेवला आहे आणि त्याचाच फायदा आज वाल्या बीडच्या जेलमध्ये जाऊन घेतोय. काय करतोय तो तिथे? काय झालं परवा 31 मार्चला आपल्या सगळ्यांना आठवत आहे. एक जेलमध्ये ठराविक वेळासाठी कैद्यांवरची बंदी उठवली जाते. मग काय नाश्त्यासाठी असेल, जेवणासाठी असेल, आणखी काय कशासाठी किंवा फोन बिन करण्यासाठी असेल, त्यावेळी सगळे कैदी एकत्र येतात. त्यावेळी महादेव गित्ते म्हणजे बबन गित्ते समर्थ त्याची गँग तिकडे, आणखी जे काही आठवले म्हणून आहे, आठवले गँग, त्यामधला अक्षय आठवले, अशी सगळी गँग त्या ठिकाणी एकच त्या जेलमध्ये आहे. म्हणजे मकोका लावलेले पण तिथेच आणि नव्यानं भरती झालेले संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी पण तिथेच. या सगळ्यांना एकाच ठिकाणी आणलंय. आता त्या ठिकाणी काय झालं? प्रत्यक्ष मारामारी झाली वाल्मिक कराड आणि या गित्तेच्या गँगमध्ये. पण पोलिसांनी काय प्रशासनाचं अधिकृत पत्र दिलं की नाही महादेव गित्ते म्हणजे बबन गित्ते समर्थक मधला जो राजेश वाघमोडे आहे तो आणि सुदीप सोनवणे फड गँग जी आहे ती त्यांची पण टोळी तिथंच आहे. त्या दोघांची फोनवरून काहीतरी बाचाबाची झाली आणि मग झटापट झाली. मग त्यामध्ये पोलीस सगळे पडले आणि हा सगळा प्रकार आम्ही मिटवला. पण तसं घडलेलंच नाहीये. कारण त्या ठिकाणी महादेव गित्ते यानं स्वतः पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आम्हाला मारहाण झाली आणि याच वाल्मिक कराडनं आम्हाला इथून बाहेर काढलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आठवतंय त्याच दिवशी महादेव गित्ते आणि त्याच्या गँगला तिथून हरसूल छत्रपती संभाजीनगर मधल्या कारागृहात हलवण्यात आलं. तर लगेच दुसऱ्या दिवशी अक्षय आठवले आणि त्याच्या साथीदारांना नाशिक जेलमध्ये पाठवण्यात आलं. वाल्याला का तिथे ठेवलाय? वाल्याची मक्तेदारी आहे. बीड काय वाल्याच्या नावावर आहे का त्याची टोळी आणि तोच फक्त त्या ठिकाणी जगणार? म्हणजे जेलच्या बाहेर पण त्याचंच राज्य, जेलमध्ये पण त्याचंच राज्य. ही कुठली पद्धत आहे? महादेव गित्ते यांच्या पत्नीनं आरोपच केलाय. त्यांनी काय म्हटलंय बघा, तुम्हाला मी स्पष्टपणे या ठिकाणी ऐकवतो. त्यांनी असं म्हटलंय की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केल्याची तक्रार माझे पती महादेव गित्ते यांनी दिलेली आहे. राजेश वाघमोडे यांनी सुद्धा हीच तक्रार पोलीस अधीक्षकांकडे दिलेली आहे. महादेव गित्ते स्वतः सांगतोय सीसीटीव्ही फुटेज चेक करा, तुम्हाला प्रत्यक्ष सापडेल. यावर महादेव गित्तेनं जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये स्पष्ट आणखी काय म्हटलं ते पण सांगतो. सकाळी 31 मार्च रोजी आम्ही या मोकळ्या जागेत बाहेर पडलो. त्यावेळी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दैफळे, हैदर अली, लईक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड आणि त्याच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दाखल आहे. यावर या सगळ्या प्रकरणामध्ये महादेव गित्ते यांच्या पत्नीनं जी काही तक्रार दिली आहे ती फार महत्वाची आहे. त्यांनी तर थेटच आरोप केलाय की ही जी मारहाण झाली ती पोलिसांच्या लाठी काठीनं करण्यात आली. पोलिसांच्या लाठ्या आरोपी कसे काय वापरू शकतात? म्हणजे पोलिसांनी दिली का बाबा घे लाठी, मार त्याला. आणि याचा अर्थ सगळं जेल प्रशासन, तिथले सगळे अधिकारी कर्मचारी या वाल्याच्या टाचेखाली झाले. वाल्या ठरवणार का? बघा पुढे
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींनी महादेव गित्ते याला धमकी दिली. काय धमकी दिली माहितीये? महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्ते यांनी म्हटलेलं आहे, आहात होतास म्हणून वाचलात, बाहेर असता तर बेकार मार खाल्ला असता, अशी धमकी सुद्धा वाल्या कराडच्या साथीदारांनी दिली आहे, असं मीरा गित्ते यांनी म्हटलेलं आहे. याचाच अर्थ त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की जर हे जेलमध्ये राहून एवढं करू शकतात तर जेलच्या बाहेर हे काय करतील. या सगळ्या प्रकरणाचा अर्थ एकच, वाल्मिक कराडला ज्या सुखसुविधा VIP ट्रीटमेंट तिथं जी मिळायला पाहिजे ती या महादेव गित्तेमुळे जड जात होती. त्यामुळं पहिल्यांदा या गँगला बाहेर काढलं, आठवले गँगला बाहेर काढलं, नाशिकला हलवलं, महादेव गित्ते बबन गित्ते समर्थक गँगला बाहेर काढलं, हर्सुलला हलवलं. आता वाल्मिक कराड राज करेगा. अरे कसला राज? या वाल्मिक कराडनं जे काही उद्योग केलेत ते उद्योग केल्यामुळे तो बीडच्या जेलमध्ये आलाय आणि इथं सुद्धा त्याला नसते उद्योग करण्याची परवानगी देतात. त्याला VIP ट्रीटमेंट मिळत नाही, ती मिळावी यासाठी हे सगळं प्रकरण चालू आहे. याचा अर्थ हे स्पष्ट आहे की या ठिकाणी वाल्या कराड याच्यावर जे काही त्या ठिकाणी त्याला जे मदत करतायत ना, या सगळ्यांना पहिल्यांदा इथून हलवलं पाहिजे, बदल्या झाले पाहिजे त्यांच्या. काय नाही जेल प्रशासन CCTV फुटेज देत आहे 31 मार्चचं. 31 मार्चला जे काही घडलं ना, दूध का दूध पाणी का पाणी. महादेव गित्तेला वाल्या कराडनी मारलं की महादेव गित्तेनं वाल्या कराडला मारलं, बघू ना, क्लिअर होईल ना CCTV फुटेज मधून. पण का नाही CCTV फुटेज काढलं जात आहे. मागच्या वेळी सुद्धा धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांनी देखील आरोप केला होता. त्यावेळी त्यांच्या जीवाला धोका असं म्हटलं होतं, त्यामध्ये लगेच तुम्ही त्याला हलवलं. पण इथे मात्र या वाल्मिक कराडनं ज्यांना मारलं त्यांनाच हलवलंय. याचा अर्थ 100% जेल प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सगळे या वाल्या कराडच्या टाच्याखाली आहेत. त्याच्या मर्जीने चालतात, त्याच्या वागण्याने चालतात. म्हणून या सगळ्या प्रकरणातले जे कोण महसूल खात्यातले जो कोण तो लॅपटॉप घेऊन त्याच्या गाडीत गेला होता त्याला पहिल्यांदा सहआरोपी करा. कसं काय 29 तारखेला फरार होताना वाल्या? 9 डिसेंबरला हत्या घडली, 29 तारखेला वाल्या जर केजमध्ये एका शासकीय कार्यालयात होता तर शासकीय जो कोण नोकरदार आहे त्याचं काय काम आहे? सिव्हिल सर्वंटचं. पहिल्यांदा पोलिसांना हे कळवलं की वाल्मिक कराड इथं आलेला आहे. काय नाही कळवलं? याचा अर्थ तुम्ही वाल्या कराडचे चेले आहात, सामील आहात. चिरीमिरी मिळते त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करताय. वाल्याने तुमचा वापर केला. त्यानंतर म्हणून मस्साजोगकर म्हणाले होते की शिवलिंग मोराळे याच्याकडे सुद्धा हा एक दिवस राहिला होता. याचा अर्थ हे सत्य आहे. 29 तारखेला वाल्या कराड रजिस्ट्री ऑफिस मध्ये कसा काय, रजिस्ट्री कशी काय केली त्यांनी, म्हणजेच याचे सगळे व्यवहार चालू. 9 डिसेंबरला अख्खा माणूस खाल्लात तुम्ही तरी तुमचे व्यवहार चालू. जमिनी, प्रॉपर्ट्या, पैसा, संपत्ती, तुम्हाला त्या माणूस गेल्याबद्दल काहीच वाटलं नाही. आणि ज्या तालुक्यातला माणूस मारलात त्याच तालुक्यात बिनधास्तपणे तुमचा वावर आहे. याचा अर्थ तुम्ही कोण आहात त्या बीड जिल्ह्याचे? स्वतःच म्हणालेलं आहे ना, मी बीड जिल्ह्याचा बाप आहे म्हणून. म्हणजे तुमची पोरं सगळी तुमच्यासाठी राबणारी आणि काम करणारी आणि हाजी करणारी, हे सगळे जिन्न तुमचे आणि वाल्या आका यांचा. त्यामुळं आणि या पोलीस स्टेशन मध्ये तो कृष्णा आंधळे फरार आहे. 115 दिवस झाले. अरे नामुष्की उडवली आहे पोलिसांवर. SIT, CID, स्थानिक पोलीस करतायत काय? 115 दिवस आरोपी फरार होतो म्हणजे काय? जो ऑलरेडी 2 वर्षांपासून फरार आहे. मी तर म्हणतो 115 दिवस म्हणणं चुकीचंच आहे. 2 वर्ष 115 दिवस असं म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जवळपास 3-3.5 वर्ष आता होऊन देते, म्हणजे 2.5-3 वर्ष होतील आता त्याला. कागदोपत्री फरार दाखवायचा आणि त्याच्यासोबतच चहा प्यायचा, कागदोपत्री फरार दाखवायचा आणि त्याच्यासोबतच गाडीवर फिरायचं, कागदोपत्री फरार दाखवायचा आणि त्यालाच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन बसायचं. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन काय करत होता तो? काय तुम्हाला गुन्हे कसे दाखल करायचे कलम शिकवत होता का? नवीन कलम? ते काय नवीन नाही का, परवा आलंय नवीन कायदा आलाय BNS नुसार. त्यामुळे आम्हाला पुस्तकं बघून कलम लिहावी लागतात का? आधी शिकवलं नाही? तुमचं प्रशिक्षण झालं नाही? अधिकाऱ्यांनी तुम्हाला कसे कलम लिहायचे तुम्हाला शिकवलं गेलं नाही?
आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातच कलमलिताना तुम्हाला तुमचा हात आकडता आला का? पेनातली शाई संपली होती? अहो आता तर सगळं कॉम्प्युटराइज झालेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे हे गोंगडं भिजत ठेवायचं होतं आणि यामुळेच हे सगळं घडलं. म्हणून स्पष्टपणे या ठिकाणी मस्साजोगकरांनी जे म्हटलेलं आहे ना ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि या मस्साजोगकरांच्या मागणीवर आता खरं तर पोलिसांनी, सरकारनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या वाल्मिक कराड आणि या सगळ्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये जे पोलीस सह आरोपी असतील, जे त्यांना मदत केलेली असेल, त्यांना पहिल्यांदा सह आरोपी करणं गरजेचं आहे. स्वतः अंजली दमानिया, मनोज जरांगे, सुरेश धस यांनी किती वेळा सांगितलंय अमुक तमुक पोलीस आहेत. तृप्ती देसाई यांनी तर स्पेशल 26 नावाची यादी दिली, पण त्या यादीवर ना काय झालं ना कशावर काय झालं. एकही उत्तर त्याच्यावर अजून आलेलं नाहीये की बाबा 26 पैकी किमान 2-4 तरी आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे, त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलेलं आहे, एका कोणाला सस्पेंड केलंय, कोणाची बदली केली, काही नाही, काही उत्तर नाहीत. तृप्ती देसाई जाऊन 20 दिवस झाले आता त्या बीडला. याचा अर्थ हे सगळं जे काही चाललंय ना ते यांच्या फायद्याचं आहे, यांच्यानुसारच हे वागतायत, बाकी काही नाही. यांना जसं टोलवायचंय तसं ते टोलवतायत, यांना जसं करायचंय तसं ते करतायत, यांना जसं वागायचंय तसं ते वागतायत. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये आता जे काही समोर येत आहे ना त्यामध्ये स्पष्ट आहे मुख्य आरोपी आणि त्यांना मदत करणारे हे सगळे, या सगळ्यांना पहिले हात टाकलं पाहिजे. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, डॉक्टर वायबसे त्याची पत्नी, PI प्रशांत महाजन, सस्पेंड PSI राजेश पाटील आणि बाकीचे आणखी चेले चपाटे. तो सारंग आंधळे कोण आहे? तो सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंच्या बंगल्यात त्याची 5 तारखेला त्या ठिकाणी मीटिंग मध्ये तो असतो. विष्णू चाटे, वाल्मिक कराड, चाललंय काय? अहो हे एवढं सगळं प्रकरण आणि तुम्ही म्हणताय तेच तेच. अहो त्या घरामध्ये रोज सकाळी त्यांना उठून संतोष देशमुखांची आठवण येत असेल. भावाला भावाची, पत्नीला पतीची, आईला मुलाची, वडिलांना मुलाची, मुलीला वडिलांची, मुलाला वडिलांची. मग तेच तेच आठवतायत म्हणून तो विषय बंद करायचा त्यांनी. अहो न्याय शेवटपर्यंत मिळवायचा असतो. एकदा युद्धात उतरलो ना आपण तर शेवटपर्यंत, शेवटचा शत्रू सैन्य संपेपर्यंत तलवार चालवायची असते. आधीमध्ये तलवार मॅन करायची नसते, नाहीतर एखादा कुठला तरी शत्रू येईल, आपण गाफील राहू आणि आपली कधी मान कापली जाईल आपल्याला कळणार पण नाही. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, जे कोणी म्हणतायत ना की संदीप सर तुम्ही हा विषय सुरुवातीपासून शेवटपर्यंत आता लावून धरताय, तेच नाहीये. मगाशीच मी म्हणालो तोच क्रिकेट बघतो आपण, तोच 4, तोच 6, तेच प्लेयर, तेच खातो आपण. वरण भात भाकरी चपाती किती वर्ष खात आलोय, कंटाळलोय का आपण? तेच सुख मिरवण्यासाठी किती प्रयत्न करतो आपण. पण जेव्हा ते दुःख येतं ना, ते दुःख सहन करताना अहो पहिल्यांदा आपण ना स्वतःला संतोष देशमुखांच्या फॅमिलीचे मेंबर समजूयात. त्यांच्या फॅमिलीत जाऊन बसा, त्यांच्या फॅमिलीशी कनेक्ट व्हा, प्रत्यक्ष जाऊन नव्हे, विचारांनी, आचारांनी. काय धनंजय मुंडे माझे शत्रू नाही आहेत का? आणखी या प्रकरणात जे कोण आहेत ते माझे, मी त्यांना कधी बघितलं पण नाही. पण ज्यांनी या अशा सगळ्या नको त्या उद्योगांना थारा दिला, ज्यांनी या चेल्या चपाट्यांना पोसून उत्तमाची माणसं संपवली, अशांच्या चुकींना माफी नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत या प्रकरणाला धसास लावण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. एक पत्रकार तुमच्याच सगळ्या या आतापर्यंतच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका घेऊन पुढे येतोय. तुम्हाला सगळ्यांना नाही बोलतायत ना, प्रतिनिधित्व म्हणून मी तुमचं फक्त समोर येतोय. भले मला काही बुद्धी नाही, अक्कल नाही, पण तुम्ही जे काही या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जी काही असे वगैरे करता, स्वतःला अगदी कमजोर समजताना, तीच ताकद मी एकत्र करतो तुमची आणि या संपूर्ण महाराष्ट्रात पेरायचा प्रयत्न करतो, जेणेकरून परत एकदा कुठेही संतोष देशमुख यांच्यासारखा मृत्यू कुणाला येऊ नये. काय होत असेल परिस्थिती त्यांच्या घरात आज? अहो त्याच भिंती आहेत त्या घराच्या,
तेच माळवद आहे, तेच अंगण आहे, पण त्या घरातला कर्ता मात्र त्या घरात नाहीये. काय करायचं हो त्यांनी? कुणाच्या जीवावर जगणार आहेत ती? सगळे उघड्यावर पडले. आज घर बांधून दिलं जात आहे त्यांना, त्या घरात जातील ते राहिला. मी मागच्या वेळी पण म्हटलं, पण जुन्या घरात संतोष देशमुखांच्या आठवणी ज्या आहेत ना, त्या आठवणींचं काय? त्या आठवणींचं काय? आठवते तुम्हाला वैभवीने सांगितलेलं? संतोष देशमुख म्हणजे तिचे वडील असे होते की माझ्या बाबांनी साधी कधी मुंगी मारली नाही, पण त्यांना किडा मुंगीपेक्षा हाल हाल करून मारण्यात आलं. हे दुर्दैव आहे. तिने तो किस्सा सांगितला होता बारामतीच्या मोर्चामध्ये, की जेव्हा माळवदावरून मुंग्यांची रांग आली, आई पावडर टाकायला गेली, त्याच वेळी वडिलांनी पावडर टाकू नको असं म्हणत तिथं चिकटपट्टी लावली आणि मग मुंग्यांची रांग उलटी फिरली, पण मुंगी मारू दिली नाही. अहो, ज्याचा असा विचार आहे, जो अशा आचाराप्रमाणे वागला, अशा माणसाला कसा मारला हे डोळ्यासमोर आणा. हा विषय तेच नाहीये. आज अख्ख्या महाराष्ट्रात या संतोष देशमुख हत्येमुळं एक असं वेगळं नेक्सस बाहेर पडलंय, ज्याचा त्रास भविष्यात कोणत्याही कुटुंबाला होऊ शकतो. त्यावेळी तुम्ही आम्ही काय करणार, तेव्हा आपण हातबल झालेलो असू. या सगळ्यांच्या पलीकडे आपण जायला विचार करायला पाहिजे. उद्या हीच घटना विचार करा, तुमच्या घरात घडली आहे, माझ्या घरात घडली. आज कसं आहे माहितीये का, आपल्या घरात घडलं नाही ना, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही हो. ज्याच्या घरात घडले त्याला बघायला जाऊन. मी करणार आहे उद्या या विषयावर लाईव्ह. बाप गेल्यानंतर काय दुःख असताना त्या विषयावर लाईव्ह करणार आहे. आई वडील हा असा आधार असतो, आणि वडील तर सर्वाधिक हो. हो, बाप गेल्यानंतर काय होतं ना, हे स्वतः भोगते ती विराज, वैभवी आणि विराज. असं दुःख कुणाच्या वाटेल येऊ नये इतक्या कमी वयामध्ये. त्यामुळं आपण पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांना साथ द्यायची असेल तर हा विषय उकरून नाही काढायचा आपल्याला. जी काही खपली धरणार आहे ती जखम ओली नाही करायची आपल्याला, पण ही जखम ज्याने दिली त्याला पहिल्यांदा फासावर कसा लटकवता येईल हे बघितलं पाहिजे आपल्याला. आणि हेच मलम त्या जखमेवर असणार आहे. या वाल्या आणि त्याच्या चेला चपाट्यांना फाशी हेच संतोष देशमुखांच्या दुःखामुळे झालेल्या जखमेवरचं मलम असेल. आणि हे मलम आपण त्या देशमुख कुटुंबाला द्यायला हवं. यासाठी सगळ्यांनी पेटून उठायला हवं, प्रयत्न करायला हवेत. माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे फक्त तुमची ऊर्जा आणि शक्ती आहे, जी सर्वसामान्य नागरिक एकतर आपण एकमेकांना कधी बघितलं नाही, भेटलो नाही. पण आज तुमच्या प्रत्येकाच्या मनात जे आहे ना, की संतोष देशमुखांना जे हाल हाल करून मारलं, त्या सगळ्या मारेकरांना फाशीच व्हायला पाहिजे, त्याचं प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करून ज्वात, एक आपण म्हणतो ना ज्योत आणि ज्वाला, ती कायम प्रज्वलित ठेवायची असते न्यायासाठी. ती विझवून चालणार नाही. कुणी ना कुणीतरी आवाज उठवलाच पाहिजे. आणि हा माझा आवाज नाहीये, हा तुमचा, जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आहे. जो आवाज मी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न करतोय. सगळी प्रसार माध्यम प्रत्येक वेळी काही ना काहीतरी या केस मधले अपडेट्स आले तर पुढे घेऊन येतात. पण मी मात्र एक गोष्टही ध्यानात ठेवलेली आहे, की संतोष देशमुख हे प्रकरण धसाच लाभेपर्यंत या प्रकरणातला प्रत्येक धागा दोरा, प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करणं, तुमच्यापर्यंत मांडणं आहे. कारण हे प्रकरण असं आहे की या प्रकरणात पहिल्यांदाच सगळे सामील झाले. राजकारणी, गुंडपुंड, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सगळ्यांनी एकत्र मिळून या सगळ्या प्रकरणाला तडीस नेलं. आता आपल्याला या सगळ्यांना तडे द्यायचे आणि अख्ख्या महाराष्ट्राला धडे द्यायचे, की एक कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाच्या मागं अख्खं मस्साजोग नव्हे, अख्खा महाराष्ट्र कसा उभा राहतो त्याचं उदाहरण सेट करून द्यायचं आपल्याला. कारण ज्या मस्साजोग मधल्या अगदी बोटावर मोजल्या इतक्या 20-25 कुटुंबातल्या 200-250 मुस्लिम बांधवांनी नवे कपडे न घेता, शिरखुर्मा न खाता, गोड पदार्थ घरात न शिजवता, ईद साजरी न करता संतोष देशमुखांच्या दुःखात सहभागी झाले. अहो, आदर्श ठेवलाय हो यांनी. कुठल्या जातीपातीच्या गप्पा मारतो आपण? 21व्या शतकातलं 25वं वर्ष निघालं, लोक अंतराळात जाऊन अडकून परत आली
आणि आपण अजून मात्र त्या जातीपातीच्याच खड्ड्यात अडकून पडलोय. हा खड्ड्यातून बाहेर येऊयात, हा खड्डा बुजवूयात. ही लढाई कुठल्या जातीची नाही, ना धर्माची, ना मराठा, ना वंजारा, ना हिंदू, ना मुसलमान. ही लढाई आहे न्यायाची. आणि या न्यायाच्या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. सांगा ना तुम्ही मला, आग लागले कुठं आणि बंब गेलाय कुठं? त्याला मारतायत कुठं आणि पाठवतायत कुठं? अहो, आयुष्यात तरी कधी सापडेल का हो पोलीस आणि म्हणजे नागरिक ग्रामस्थांना तो आयुष्यात तरी कधी संतोष देशमुख सापडले असते का हो? याचाच अर्थ या पोलिसांना पहिल्यांदा या प्रकरणात सहआरोपी करणं, त्यांना कोणत्याही परिस्थितीत चौकशीमध्ये आणणं. अहो, ज्या संतोष देशमुखांचं हाल हाल करून मृत्यू झाला, त्यांची डेड बॉडी तर ह्यांनीच बघितली ना. रंग खेळताना त्यांच्या अंगावरचे व्रण आणि निळ्या ठिक्कर पडलेल्या शरीराचे लाल रक्ताचे डाग यांना दिसले नाहीत का हो? अहो, होळीचे रंग खेळताना यांचे हात थरथरले नाहीत का हो? हा विचार का करू नये? याचाच अर्थ, अहो, नुसतं रस्त्यावर जरी एखादं काही चाललं आणि कुत्रं जरी कुठं एखाद्या गाडीखाली आडवं आलं ना, तरी आपल्याला कसं तरीच वाटतं, अरे बिचाराच्या पायावरनं गाडी गेली रे, अरे इथं तर अख्खा माणूस मारला. ज्यात आपण कारणीभूत ठरलोय कुठे ना कुठेतरी त्याला शोधून न काढण्यामध्ये, अशा माणसांना याचा अर्थ याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. ज्याला काहीच घेणं देणं नसतं, त्याची माया आटलेली आहे, त्याचं प्रेम संपलेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी त्याच्या मनात लोभ, हव्यास आणि नको तो मत्सर उभा राहिलाय आणि त्याच्याच पोटी संतोष देशमुखांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे माझं एवढंच मत आहे, संदीप तुमच्या समोर येतोय ना, तो तुम्ही दिलेल्या हिमतीमुळे. आपल्याला हिम्मत द्यायची आहे ती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना. आपल्याला ताकद द्यायची आहे ती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना. आणि कुणी ना कुणीतरी आवाज बनणं गरजेचं आहे. उद्या हाच जर आवाज संपला ना, तर आयुष्यात परत आपण आपल्याला माफ करू शकणार नाही. भले तिकडे सरकार न्यायाची लढाई लढेल, कोर्टातून त्यांना न्याय मिळेल न मिळेल, पण एक जनता म्हणून, एक त्यांचे मित्र, सखा, त्यांच्या जवळचा किंवा एक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या दुःखात सहभाग घेऊन त्यांना दुःखातून कसं बाहेर काढता येईल, त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मीच नव्हे, माझ्यासारखे असे हजारो संदीप या महाराष्ट्रात आहेत, ज्यांना बोलायचंय, व्यक्त व्हायचंय, अन्यायाला लाथ मारून न्यायाला विजयी करायचंय. माझा आवाज तुम्ही आहात. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. मुळात माझ्याकडे आवाजच नाहीये. हा आवाज माझा नाहीच. हा आवाज तुमचा आहे, जनतेचा आहे, महाराष्ट्राचा आहे. या सगळ्या मारेकऱ्यांना फासावर लटकताना बघणं आणि जी बिघडलेली सिस्टीम आहे महाराष्ट्रातली, ती सुधारवण्याचा प्रयत्न करणं, एवढंच आपल्या हाती आहे. नाहीतर आपण या महाराष्ट्रात राहून, एवढ्या उत्तम सुसंस्कृत राज्यात राहून एखाद्याच्या न्यायासाठी लढू शकलो नाही, असं मरणाच्या शेवटी ज्यावेळी आपल्याला आठवेल ना, तेव्हा त्यासारखं दुर्दैव आपल्या आयुष्यात कोणतंच नसेल. माफ करा, पण पाहत राहा. तेच तेच मांडेन, नवीन मुद्दा घेऊन येईन, नवीन कंगोरे घेऊन येईन, नवीन त्यातले सगळे धागेदोरे तुमच्या समोर मांडेन. पण हे प्रकरण धसास लावण्यासाठी तुमची मदत, तुमचं सहकार्य नक्कीच घेईन. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.